नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहेत मूलभूत हक्क अर्थात फंडामेंटल राईट्स। मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय? असं मानलं जातं की व्यक्तीचे असणारे अधिकार आहेत जे स्वतंत्र उत्तर काळामध्ये त्या ठिकाणी व्यक्तीला प्राप्त करून देण्याची व्यवस्था आहे, परंतु असे मूलभूत अधिकार की ज्या माध्यमातून व्यक्तीचे अधिकार समानतेच्या तत्वावरती स्पष्ट करण्याची जी संपूर्ण व्यवस्था केलेली त्या व्यवस्थेला आपण मूलभूत स्वरूपाचे अर्थात व्यक्तीचे असणारे अधिकार आपल्याला लक्षात घेता येते। मग अशा मूलभूत अधिकाराची रचना काय आहे तर ते आपण बघूया। त्यामध्ये जर बघितलं गेलं राज्यघटनेचे भाग 3 अर्थात त्याला भारताचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखलं जाताना आपल्याला दिसतं, ज्याची रचना जर बघितली गेली तर राज्यघटनेमध्ये कलम 12 ते 35 च्या दरम्यान ही संपूर्ण व्यवस्था आपल्याला केलेली दिसते। यामध्ये सर्वात पहिला मुद्दा, मूळ घटनेत त्याचे 7 गट केलेले आहेत, मात्र सध्या 6 गट आपल्याला पाहायला मिळतात, कारण 44व्या घटना दुरुस्ती अन्वये त्या ठिकाणी कलम 31 हे संपुष्टात आणलेलं आपल्याला दिसतं। अर्थात संपुष्टात म्हणण्यापेक्षा त्याला मूलभूत अधिकारातून काढलं आणि कायदेशीर अधिकारामध्ये ठेवलेलं दिसतं। पुढे इथे जर बघितलं तर कलम 31 मध्ये काय होतं, संपत्तीचा अधिकार जो होता तो निश्चित केलेला होता, तो या यादीतून काढला आणि कलम 300A मध्ये टाकून त्याला कायदेशीर हक्क म्हणून घोषित केलेलं आपल्याला दिसतं। पुढे जाऊन जर बघितलं तर कलम 12 आहेत, ज्याच्या माध्यमातून राज्य संस्थेची व्याख्या निश्चित केलेली दिसते। त्यानंतर कलम 13 आहे, याच्या माध्यमातून एक प्रकारे मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले जे काही कायदे असतील हे कायदे संपुष्टात आणण्याची संपूर्ण व्यवस्था जी ही करण्याची कार्य संपूर्णतः सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवण्यात आलेलं आपल्याला दिसतं। मग अशा पद्धतीचा हा जो काही मूलभूत हक्क आहे, या मूलभूत हक्कामध्ये कलम 14 ते 18 च्या दरम्यान समानतेचा हक्क निश्चित केलेला आहे, कलम 19 ते 22 च्या दरम्यान स्वातंत्र्याचा हक्क निश्चित केलेला आहे, कलम 23 ते 24 च्या दरम्यान शोषणाविरुद्धचा हक्क, कलम 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचा हक्क, त्यानंतर कलम 29 ते 30 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आपल्याला निश्चित केलेला दिसतो। पुढे जाऊन जर बघितलं तर अशा मूलभूत अधिकारामध्ये कलम 32 हा महत्वपूर्ण ठरतो, जो एक प्रकारे घटनात्मक स्वरूपाची उपाययोजना निश्चित करताना आपल्याला दिसतो। त्यानंतर कलम 33 आहे, सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार जो आहे हा निश्चित केलेला दिसतो। त्यानंतर कलम 34 लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कांवरती निर्बंध आणण्याची पूर्ण व्यवस्था इथे पाहायला मिळते। आणि अंतिमतः कलम 35 आहेत, मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीबाबतचे कायदे करण्याचा संसदेचा अधिकार स्रोत जो आहे हा या ठिकाणी निश्चित केलेला आपल्याला दिसतो। पुढे असे जे मूलभूत अधिकार आहेत त्याचे काही महत्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घेता येते। त्यामध्ये नंबर 1, घटनेचा अविभाज्य भाग असून साधारण कायद्याद्वारे बदलता किंवा रद्द करता येत नाही। नंबर 2, अधिक विस्तृत व विश्लेषणात्मक स्वरूप येथे पाहायला मिळतं। नंबर 3, केवळ नागरिकांना उपलब्ध असणारे काही मूलभूत अधिकार आहेत, जसे की कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 व कलम 30 आहे। पुढे परकीयांना उपलब्ध असणारे मूलभूत अधिकार जसे की कलम 14, कलम 20, कलम 21, कलम 21A, कलम 22 ते 28 आहे। पुढे न्यायप्रविष्ट व्यवस्था इथे पाहायला मिळते आपल्याला। त्यानंतर राज्य संस्थेला काही कृती करण्यास प्रतिबंध करतात, हे नकारात्मक स्वरूप आपल्याला इथे मूलभूत हक्कांचं पाहायला मिळतं। तर जनतेला काही हक्क मिळवून देताना त्या ठिकाणी कटिबद्धता दिसते, तिथे सकारात्मक स्वरूप आपल्याला ज्याचं पाहायला मिळतं। अंतिमतः जर बघितलं तर घटना दुरुस्ती कायद्याने बदल करता येतो, परंतु मूलभूत चौकट अर्थात घटनात्मक संरचनेमध्ये कोणताही या ठिकाणी बदल करता येणार नाहीयेत। राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान राष्ट्रपती कलम 20 ते 21 हे जे काही हक्क आहेत हे स्थगित देखील करू शकतात। हे परिस्थिती अन्वये राष्ट्रपती महोदय त्याबाबत योग्य तो निर्णय तो घेताना आपल्याला दिसतो। चला तर मग मूलभूत हक्कातील असणाऱ्या विविध कलमांचं तपशीलवार आपण या ठिकाणी विचार करूया। सर्वप्रथम कलम 12 राज्य संस्था अर्थात स्टेट्स। हे जे स्टेट्स आहेत याची डेफिनेशन आपल्याला फार महत्वपूर्ण ठरते, ज्याचं विभाजन आपण त्या ठिकाणी तपशीलवार केलेलं दिसतं। स्टेट्स या संकल्पनेमध्ये या ठिकाणी भारत सरकार व भारत त्या संबंधित असणारी संसदेची संपूर्ण व्यवस्था पाहायला मिळते। नंबर 2, घटक राज्याचे शासन अर्थात विधानमंडळाची व्यवस्था यामध्ये पाहायला मिळते। तिसरा, भारताच्या राज्यक्षेत्रात येणारे सर्व स्थानिक व इतर प्राधिकारी किंवा महामंडळांचा समावेश यामध्ये येताना दिसतो। चौथा, भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असणारे इतर सर्व स्थानिक किंवा प्राधिकारी हे संपूर्ण घटक या राज्य संस्था व्याख्येमध्ये घेताना दिसतात।
त्यानंतर वरील सरकार या शब्दात वेगवेगळ्या खात्यात किंवा त्या अंतर्गत इतर जे काही संस्था आहेत यांचा देखील सन्मान या ठिकाणी राज्य संस्था या संकल्पनेमध्ये पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी पुढे जाऊन जर बघितलं तर स्थानिक प्राधिकारी अंतर्गत ग्रामपंचायत ते महानगरपालिका, टाउन एरिया कमिटी किंवा नोटिफाईड एरिया कमिटी किंवा पोर्ट ट्रस्ट यासारखे संपूर्ण घटक राज्य संस्था या संकल्पनेमध्ये पाहायला मिळतात. याचबरोबर काही वैधानिक किंवा बिगर वैधानिक असणाऱ्या ONGC, सेल यासारख्या LIC सारख्या महत्वपूर्ण संस्था यामध्ये अंतर्भूत होताना दिसतात, ज्याला आपण एकीकृतपणे राज्य संस्था असं मानतो. पुढे कलम 13 आहे मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे. यामध्ये जर बघितलं तर नंबर 1 घटनेच्या आरंभाच्या तात्कालिक किंवा तात्काळपूर्वी भारतीय राज्य क्षेत्रात लागू असणारे सर्व काही कायदे जे जितक्या प्रमाणात भाग 3 शी विसंगत असतील ते तितक्याच प्रमाणात अवैध असतील. हे सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी घटनाकारकांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर राज्य संस्था भाग 3 मध्ये दिलेले हक्क काढून घेणारा किंवा त्याचा संकोच करणारा इतर कोणताही कायदा जो तो करणार नाही. जर तो केला तर असा कायदा पूर्णतः अवैध ठरवण्याचा अधिकार अंतिमतः सर्वोच्च न्यायालयाला कलम 32 व उच्च न्यायालयाला कलम 226 मार्गाने प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. अर्थात कलम 13 एक प्रकारे प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज त्याला संदर्भित करताना दिसतं आणि त्याचबरोबर पोस्ट कॉन्स्टिट्युशनल लॉ याला देखील संदर्भित करताना आपल्याला या ठिकाणी दिसतं. अर्थात स्वतंत्र पूर्वीचे असणारे कायदे आणि स्वतंत्र उत्तर कायदे याची संपूर्ण व्यवस्था कलम 13च्या माध्यमातून झालेली दिसते. मग यामध्ये आपल्याला प्रश्न पडतो की कायदा याचा विस्तृत अर्थ काय असावा. नंबर 1 यामध्ये जर बघितलं गेलं तर अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स याला देखील कायदा मानलं जातं. नंबर 2 मध्ये आदेश, वैधानिक किंवा कार्यकारी विधिनियम याला देखील कायदा मानला जातो. नंबर 3 पोटनियम, नियमने यांना देखील कायदा मानला जातो. नंबर 4 इतर रूल्स असतील त्यांना देखील कायदा मानला जातो. त्यानंतर रेग्युलेशन्स असतील त्यांना देखील कायदा मानला जातो. त्यानंतर अधिसूचना किंवा त्याचबरोबर रूढी, परंपरा, रीतिरिवाज हे देखील एक प्रकारे कायद्याच्या चौकटीत बसणारे महत्वपूर्ण शब्दरचना आपल्याला लक्षात घेता येते. मग याचे महत्व काय आहे त्यामध्ये नंबर 1 ते मूलभूत हक्कांना न्याय प्रविष्ट बनवते. नंबर 1. नंबर 2 जर बघितलं तर ते न्यायिक पुनर्विलोकनाची सोय करून देताना आपल्याला या ठिकाणी दिसते. अर्थात आपल्याला आपले मूळ अधिकार पुन्हा प्राप्त करून देण्याचं कार्य करताना दिसते. नंबर 3 यामध्ये डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी ही समाविष्ट झालेली आपल्याला दिसते आणि ज्या अंतर्गत एक सुरक्षा कवच जे ते स्पष्ट झालेले दिसतं. पुढे समानतेचा हक्क आहे. समानतेचा हक्क जो कलम 14 पासून ते 18 पर्यंत आपल्याला सुनिश्चित केलेला दिसतो. त्यामध्ये नंबर 1 कलम 14 कायद्यासमोर समानता आहे. अर्थात जर बघितलं तर याचे 2 महत्वपूर्ण पैलू आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात नंबर 1 राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यासमोर समानता नाकारणार नाही. अर्थात राज्य संस्था सर्वांना समानतेचा अधिकार प्रस्थापित करेल. आणि दुसरं कायद्याचे समान संरक्षण देखील त्या व्यक्तींना प्राप्त करून देण्याची जबाबदारी ही राज्य संस्था घेताना आपल्याला दिसते. यानंतर जर बघितलं तर कलम 15 आहे ज्यामध्ये भेदभावास प्रतिबंध करण्याची व्यवस्था यामध्ये केलेली दिसते. त्यामध्ये नंबर 1 राज्य संस्था कोणत्याही नागरिकाबाबत केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावरती कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. नंबर 2 त्यामध्ये काही निर्बंध किंवा अटी लागू देखील केल्या जाणार नाही किंवा प्रतिबंधित करणार नाही. हे राज्य संस्थेच्या बाबतची एक प्रकारची कटिबद्धता आहे ती पाहायला मिळते. जसे राज्य संस्थेला प्रतिबंधात्मक स्वरूपाची व्यवस्था कलम 15 करते तसं व्यक्तीला देखील प्रतिबंधात्मक स्वरूपाची व्यवस्था या ठिकाणी करते. मग भारताच्या राज्य क्षेत्रातील कोणताही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक उपहारगृह असतील, दुकाने असतील, हॉटेल असतील किंवा करमणुकीचे ठिकाणे असतील यामध्ये प्रवेश प्रतिबंधित करणार नाही किंवा निषिद्ध तो करणार नाही. त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील असणारे विविध स्वरूपाच्या विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते, सार्वजनिक जागा याचा वापर करण्यासाठी देखील त्या व्यक्तीला प्रतिबंध करू शकणार नाही. नंबर 3 याला अपवादात्मक व्यवस्था त्या ठिकाणी घटनेने करून ठेवली. त्यामध्ये राज्य संस्था जे आहे ते महिला व बालके यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची विशेष तरतूद जी ती करू शकते, ज्या अंतर्गत बालकांसाठी किंवा महिलांसाठी रिझर्वेशनची व्यवस्था ही आपल्याला यामध्ये लक्षात घेता येऊ शकते. नंबर 2 राज्य संस्था जी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या बरोबर ओबीसी वर्गासाठी पण काही महत्वपूर्ण आरक्षणाची तरतूद जी या ठिकाणी करताना दिसते.
त्यानंतर पुढे कलम 16 आहे, सार्वजनिक रोजगारामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान संधी ती प्राप्त करून देण्याचं काम या ठिकाणी राज्य संस्था करताना दिसते. त्यामध्ये कलम 16 क्लॉजेस 1 आहेत, नंबर 1. त्यामध्ये काय म्हटलंय की राज्य संस्था किंवा राज्य संस्थेत रोजगारासाठी सर्व व्यक्तींना समान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी करेल. त्यानंतर कलम 16 क्लॉजेस 2, सरकारी रोजगार किंवा पदांसाठी त्या ठिकाणी कोणत्या व्यक्तीला केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावरती अपात्र ठरवलं जाणार नाहीये. त्यानंतर कलम 16 क्लॉजेस 3 आहेत, ज्यामध्ये संसद कायद्याने काही सरकारी नोकऱ्यांसाठी त्याच राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील निवासी असण्याची अट ती घालू शकते. घटक राज्यांसाठी ही तरतूद ती त्या ठिकाणचे असणारे स्थानिक विधानमंडळाच्या सूचनेच्या आधारावरती केंद्र आपल्याला अर्थात संसद करताना दिसते. त्यानंतर कलम 16 क्लॉजेस 4 आहे, ज्या माध्यमातून एक प्रकारे राज्य संस्था नेमणुका व पदांमध्ये जागा ज्या त्या राखून ठेवू शकतात, स्पेशली शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब्स यांच्यासाठी. त्यानंतर कलम 16 क्लॉजेस 5 आहेत, एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कारभाराशी संबंधित पदावर शासक मंडळातील कोणताही सदस्य त्याच्या धर्माचा अनुयायी असल्याबद्दलच्या कायद्याने तरतूद यामध्ये करता येताना आपल्याला दिसते. पुढे कलम 17 आहेत. कलम 17च्या माध्यमातून एक प्रकारे स्पृश्यता ही नष्ट करण्याची व्यवस्था आहे. अर्थात स्पृश्य किंवा अस्पृश्य याबाबतची डेफिनेशन राज्यघटनेत कुठेही पाहायला मिळत नाही, परंतु असं मानलं जातं अस्पृश्यता ही एक प्रकारची मानसिकता आहे जी व्यक्तिवादी, जातीवादी, धर्मवादी, पंथवादी या सर्व घटकांशी संबंधित असून रूढीवादी स्वरूपाची देखील आपल्याला मानता येऊ शकतं, ज्या अंतर्गत व्यक्तीमध्ये एक भेदभावपूर्वक जाणीव निर्माण करणं आणि त्याचबरोबर वागणूक देण्याची ही संपूर्ण कृती तिला अस्पृश्यता असं मानलं जातं. अर्थात अशी अस्पृश्यता पाळण्यासाठी प्रतिबंध आहे, मनाई आहे, जर पाळली गेली तर त्याबाबतचा गुन्हा देखील मानला जातो. त्यासाठी प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955 तयार करण्यात आला आणि सेकंड त्याच स्वरूप पुढे जाऊन बदललं गेलं ते म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 आहे. त्यानंतर कलम 17 हे कलम 14 ते 18च्या समानतेच्या हक्कामधील एक सुवर्ण कलम मानला जातं. कारण का तर या तरतुदीमुळे एक प्रकारे व्यक्तिवादी संस्थेला अगदी सुवर्णासारखं फुलवण्याचं काम जे ते या कलमाच्या माध्यमातून झालेले दिसतं, जिथे व्यक्ती या संकल्पनेमध्ये स्त्री, पुरुष किंवा अलीकडच्याच काळामध्ये ज्यांना अधिक विस्तृत स्वरूपाचे अधिकार स्रोत प्रस्तावित केले ते म्हणजे LGBTQAI समुदाय. अशा समुदायाच्या विकासाला पण एक नवीनतम स्वरूप प्राप्त करून दिलं, अर्थात त्याला आपण सर्व थर्ड जेंडर म्हणून पण ओळखलं जाताना दिसतं. पुढे कलम 18 आहे, याच्या माध्यमातून किताब नष्ट करणे ही व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते, ज्या अंतर्गत एक प्रकारे कृत्रिम भेदभावांना जन्म देणाऱ्या महाराज, राजबहादूर, रायबहादूर इत्यादी किताबांना किंवा इत्यादी किताबांच्या प्रक्रियांच्या कृतींना प्रतिबंधित करण्याची संपूर्ण व्यवस्था ही व्यवस्था आपल्याला या तरतुदींच्या माध्यमातून लक्षात घेता येऊ शकते. पहिल्या मूलभूत हक्कांच्या या क्षेत्रामध्ये आपण विस्तृतपणे कलम 14 ते 18च्या बाबतची चर्चा केलेली आहे. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 पुढच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद.